तू काळजी नको करूस आता. सुमी ठीक आहे. अरे सुमी होईल ठीक, पण ते पनीर तिच्यासारख्या आणखीन खूप लोकांनी खाल्लं असेल, त्यांचं काय? नाही नाही, मी कमांडरला सांगितलंय ते पनीर टेस्टिंगला पाठवायला. बॉस अगं हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. एकदा रिपोर्ट्स येऊ दे, आपण डिपार्टमेंटला सांगू ऍक्शन घ्यायला. असं कसं टेन्शन घेऊ नको केदार. आजकाल काहीच सेफ राहिलेलं नाहीये. मधामध्ये साखर वापरतात, तुपासाठी स्टार्च वापरतात, प्लॅस्टिकचे वाटाणे बनवले जातात खायचे, काजळामध्ये शिसं वापरलं जातं, त्याच्यानंतर फ्रूट ज्यूसच्या नावाखाली केमिकलच्या रंगाचं पाणी वापरलं जातं, जेवणाच्या तेलाच्या नावाखाली पाम ऑइल वापरलं जातं. मोठमोठे ब्रँड्स हे सगळं आम्ही लपवतच नाही असं सांगतात, पण हेच जर तू त्यांच्या प्रोडक्टच्या लेबलवर वाचायला गेलास ना, तर ते इतक्या बारीक अक्षरात लिहिलेलं असतं की तुला भिंग देऊन सुद्धा वाचता येणार नाही. आणि तरी सुद्धा जर कोणी वाचायला गेलंच तर ते वेगळ्याच भाषेत लिहिलेलं असतं, जे सर्वसामान्य लोकांना कळणारच नाही. आपल्या लेकराला खाऊ घालताना सुद्धा एका आईला 100 वेळा विचार करावा लागणार आहे का? तुला माहितीये केदार, परवा एक कुटुंब कलिंगड खाल्ल्यामुळे आजारी पडलं. दवाखान्यात जाईपर्यंत ते सगळे गेलेले होते. धड उपचारही नाही होऊ शकले त्यांच्यावर. कशामुळे? कलिंगड खाल्ल्यामुळे. यांच्या 5-50 पैशाच्या नफ्यासाठी एका कुटुंबाचा जीव गेला. अरे सर्वसामान्य माणसं दिवस रात्र उन्हातान्हात का राबत असतात, जेणेकरून घरी जाऊन 2 सुखाचे घास त्यांना खाता यावे, ते घास आनंदाने त्यांच्या पोटात जावे. आणि आज तेच अन्न त्यांच्यासाठी विष बनले. कसा विश्वास ठेवायचा? सांग ना, कसा विश्वास ठेवायचा या सगळ्यावर? आणि का नाही घ्यायचं टेन्शन मी? आज या सगळ्याचा परिणाम फक्त काही माणसांवर होतो, पण पुढे जाऊन हे सगळं एका पिढीच्या जीवावर बेतू शकतं. भेसळयुक्त गोष्टींमुळे गेलेल्या जीवाची किंमत माझ्याहून चांगली कोणाला माहिती असेल? न्यूज रन का नाही झाली? इकडे तिकडे बघू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. न्यूज रन का झाली नाहीये? तुला माहिती आहे या सगळ्यामुळे MNN बद्दल काय बोललं जातंय? हा, लँड झाल्यापासून कंटिन्यूस फोन वाजतोय माझा. फोन कॉल, मेसेजेस, फोन स्विच ऑफ करावा लागलाय मला. इरा कशी आहे, जेवले की नाही हेही विचारता आलं नाही मला, फक्त तुझ्यामुळे. MNNच्या पर्सनल इश्यूजमुळे आपण बापूराव जामखंड्यांची न्यूज एअर केली नाहीये असं बोललं जात आहे. आता कोणाकोणाला उत्तरं द्यायची आहेत मी, आणि काय काय उत्तरं द्यायची आहेत? अँड ऑल ऑफ दिस इज बिकॉज ऑफ यू. प्लीज ताई, प्लीज ॲटलीस्ट आता ह्यासाठी तरी मला ब्लेम करू. मी तुलाच ब्लेम करणार आहे, कारण माझ्या ॲब्सेन्स मध्ये तू डिसिजन घ्यायला हवा होतास आणि तू तो घेतलेला नाहीयेस. मी? हो. कोण आहे मी? इंटर्न डिसिजन नाही घेऊ शकत. डिसिजन कोण घेतं? तू ना. आणि घेऊ शकतो इंटर्न डिसिजन, पण त्याच्यावर जबाबदारी दिली गेली असेल तर तू कोणावर देऊन गेली होती जबाबदारीवर? सांग. केदारवर ना. मग त्याला विचार हे सगळे प्रश्न, की तो कुठे गायब झालाय, जबाबदारी झटकून कुठे तोंड लपवून बसलाय, हे केदारला विचार प्लीज. मग केदार, आपण ह्या सगळ्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. कोणीतरी ऍक्शन घेईल ह्याची वाट नाही बघू शकत आपण. हो मला कळतंय, पण आपण यात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. आपण आधीच एका मिशनवर आहोत. पण हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. हा खूप मोठा आणि गंभीर मुद्दा आहे. थांबायला हवं, पण आता नाही थांबणार, उलट वाढत जाणार. म्हणजे बापूराव जामखंडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री झालेत. ब्लेम गेम खेळू नकोस माझ्याशी. केदारने सगळं सांगितलंय मला. सुमियाजीची तब्येत बरी नाहीये म्हणून तो तिकडे गेलाय, बरोबर? आणि जाताना त्यांनी सगळी जबाबदारी तुला दिली होती, मग तू न्यूज का नाही एअर केली आहेस? तो माझ्यावर जबाबदारी सोपवून नाही गेला, जबाबदारी झटकून गेला. त्याची इथे गरज असताना सुद्धा तो गेला. आणि तू मलाच बोलतेस अजूनही युवराजच वाईट. ठीक आहे ना, कर ना, तू जी काय सेवा करायची ती कर, पण इथे रिस्पॉन्सिबिलिटी होती ना एवढी मोठी. काय गरज काय होती, हाऊस काय होती तिकडे त्या म्हातारीची सेवा करायला जायची? काळजी घेणं ही हाऊस नाहीये, ही जबाबदारी आहे. आणि तू सुद्धा घेणं अपेक्षित आहे, कारण बेलसरे फॅमिलीशी तू सुद्धा कनेक्टेड आहेस. तू सुद्धा त्यांच्या फॅमिलीचा भाग आहेस. बिनडॉग फॅमिली आहे ती. त्यांच्याशी कनेक्शन ठेवायचंच नाही मला, तुझ्यामुळे ठेवावं लागतं. पण ठीक आहे, चल, माझा संबंध आहे त्यांच्याशी, ठीक आहे. पण म्हणून काय मी पर्सनल रिझन देऊन जबाबदारी झटकून जाऊ? उद्यापासून मी पण देतो कारण. लेट उठलो, गाडी पंक्चर झाली म्हणून नाही आलो, देतो कारण 1000 अशी. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही मिक्स करू नकोस. आणि मुळात ना स्वतःचं कंपॅरिझन केदारशी करू नकोस.
तुला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये यायचं होतं ना? सगळी कंपनी सांभाळायची होती तुला, बरोबर? एक दिवस मिळाला होता तुला युवराज, एक डिसिजन घ्यायचा होता आणि तोही तू करू शकला नाहीयेस. तू कंपनी सांभाळू शकला नाहीयेस एक दिवस. हो, कारण मी इंटर्न आहे आणि इंटर्न म्हणून मी कुठलेही डिसिजन घेण्याच्या पोझिशनमध्ये नाही. केदारने तुला अथॉरिटी दिली होती युवराज, बरोबर? तुला काय वाटतं मी इकडे नव्हते तर मला काय माहिती नाहीये? हे सगळं कधी घडलं? आजच. दुष्काळात 13वा महिना. आता आपल्याला ऍक्शन घेणं इतकं अवघड होऊन बसणार आहे ना. बाबांचा फोन आला होता. ते म्हणत होते की जामखंडींच्या हातात हे खातं देणं म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखं आहे. ते असं का म्हणाले मला पण नाही कळलं. पण त्याच्या बोलण्यावरून मला वाटत होतं की त्यांच्यातला पत्रकार बोलतोय. आज पहिल्यांदा त्यांच्यातला पत्रकार बोलत होता. ओके फाईन. तुला कळत नव्हतं ना काय करायचं ते? मग केदारला विचारायचंस आणि केदारशी बोलायचं नव्हतं तर दया काकांशी बोलायला हवं होतंस तू. तू त्यांच्याशी बोलला नाहीयेस, तू काहीच केलेलं नाहीयेस. मुळात युवराज एक स्ट्रेट आणि सिंपल बातमी होती, ती ऑनर करायची होती. त्याच्यासाठी तुला कोणाच्याही परमिशनची गरज नव्हती. त्याच्यासाठी आपली सगळी टीम आहे. तुला फक्त गो हेड द्यायचं होतं, तेही तू केलेलं नाहीये. हो, नाही दिला गो हेड. मग काय झालं ना, आता झालं, नाही दिलं, संपला ना विषय. मग आता काय पुढे काय? बाहेर काढणार मला ऑफिस मधून, पण घरातून काढलंस तसं बोल. काय करणार आहेस ते सांग. आता डिसिजन दे. मी ना बहीण आहे तुझी युवराज. ओ अच्छा, बोल. जशी या कंपनीची जबाबदारी माझ्यावर आहे तशी एक बहीण म्हणून तुझी सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे. इंटर्नशिप संपणार होती ना तुझी, तुझ्या प्रमोशनचा विचार करत होते मी, पण आता नाही. हे सगळं झाल्यावर मला असं वाटतं की तुला अजून ट्रेनिंगची गरज आहे. सो प्रमोशन इज कॅन्सल्ड. हाच आहेत ना काकू, बोला ना. हॅलो तारिणी, अगं कुठेस तू? इथे केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं नक्की? अगं ही इरा सकाळपासून जेवलीच नाहीये. आम्ही खूप भरवण्याचा प्रयत्न केला. हिला एक तर कौशिकी हवी, नाही तर तारिणी मामी हवी म्हणते. जेवणारच नाही म्हणते. हे बघ, आधीच उन्हाळ्याचे दिवस आहेत. जेवली नाही, पित्त झालं तर कौशिकी आपल्यावर रागवेल ना. आपल्यावर विश्वास ठेवून ती इराला सोडून गेली ना आपल्याकडे. बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा, आत्ता ना तिला थोडंसं दूध द्या आणि तिला सांगा की मामी पोचतेच आहे थोड्या वेळात, ती आली की खाऊ घालेल. हां हो हो, पण तू लवकर ये. हा हो येते. हा. इरा, माझ्या हातून जेवायचा हट्ट करते, पण आता इकडे सुमीची तब्येत पण अशी. काळजी करू नकोस, मी बघतो. तू जाऊन ये घरी. अरे पण तुझं ऑफिस? ताई पोहोचते ना, ती मॅनेज करेल. हो पण श्रीवल्लीची काळजी घ्यायला हा तिचा धनुष समर्थ आहे. डोंट वरी, मैं हूं ना. नक्की? हो, मी आहे. बरं, मी घरी जाते आणि येताना काही कपडे घेऊन येते. ठीक. हां मी जातो. आलेच. हो.